पंतप्रधान मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार, एका जाहीर सभेलाही करणार संबोधित। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर ओझर स्थित HAL प्रकल्पाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी। उद्या तेजस MK-1A लढाऊ विमान भरारी घेणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज बारामती दौऱ्यावर विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील राहणार उपस्थित। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बैठका। भाजपची दुसरी यादी जाहीर, गायिका मैथिली ठाकूर यांना अलीपूरमधून उमेदवारी। राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही, राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे। रुपाली चाकणकरांचा दिलीप पाटलांवर हल्लाबोल। जुन्नर वनपरिक्षेत्रात 1200 बिबट्यांच्या वास्तव्याचा अंदाज। बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला। राज्य सरकार प्रस्तावाचा सक्रिय पाठपुरावा करणार, अजित पवारांची स्पष्टोक्ती। स्वाभिमानीची आज जयसिंगपुरात ऊस परिषद। परिषदेत ऊसाचा दर आणि आंदोलनाची दिशा ठरेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद। हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा। दिलीप चव्हाण यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे सोपवला राजीनामा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। 3.5 वर्ष झालं विरोधकांचं हंबरडं ऐकतोय। ही निवडणूक नेत्यांची नाही, कार्यकर्त्यांची आहे। आगामी निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार। साताऱ्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान। शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्याला मिळणार दुप्पट अनुदान। कृषी विभागाचा दूरदर्शी निर्णय। मुंबईत रोहिंग्या आणि बांगलादेशी फेरीवाले पकडण्यासाठी शोध मोहीम राबवा। मंत्री मंगल प्रभात लोढांच्या प्रशासनाला सूचना। अवैध लॉजवर लगाम लावण्यासाठी विशेष समितीचं गठन। कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोललो नाही, अजित पवारांशी नोटिशीबाबत चर्चा झाली। अजित पवारांसोबतच्या चर्चेबद्दल लवकरच खुलासा करेल, आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य। जगताप हे हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करतात। करुणा मुंडेंची संग्राम जगतापांवर टीका। मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच मेळाव्यात या, मराठा समाजाची भुजबळांकडे मागणी। गंगाधर काळकुटेंसह शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलं पत्र। भुजबळांचा बीडमध्ये महाएल्गार मेळावा। महाविकास आघाडी नैराश्यात गेलीये, नवनाथ बन यांची टीका। पत्रकार परिषदेतून मवियाचं नैराश्य दिसलं। नवनाथ बन यांचा मवियावर हल्लाबोल। गोरेगावमध्ये मंत्री लोढा यांचा जनता दरबार। अनधिकृत गेस्ट हाऊसवर कारवाई करा। जनता दरबारात लोढांचे अधिकाऱ्यांना आदेश। 200हून अधिक तक्रारींचं ऑन दी स्पॉट निवारण। ना निमंत्रण पत्रिका ना बॅनर। सोलापूर मुंबई विमान सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण। भाजपचे विजय चोरडिया यांचा शिवसेनेत प्रवेश। पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजप कमकुवत। विजय चोरडिया यांचं वक्तव्य। मुंबई एसटी बँकेत तुफान राडा। वकील गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। अश्लील वर्तवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप, यावरून हाणामारी। देवांग दवेवरचे आरोप खोटे असतील तर स्पष्टीकरण द्या। निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली आहे का? मुंबई काँग्रेस प्रवक्ता शीतल म्हात्रेंची टीका। दिव्यामधील विधानसभा क्षेत्रात मतदारांची दुबार नावं असल्याचा आरोप। रोहिदास मुंडे राऊतांच्या भेटीला 17,000हून अधिक दुबार नावं असल्याचा आरोप।
लोढांच्या जनता दरबारात गोंधळ, नागरिकाला दरबारात प्रवेश नाकारल्यानं गोंधळ, नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, लोढांनी स्वतः बाहेर येत परिस्थिती आणली नियंत्रणात. फटाके वाजवताना खबरदारी घेण्याचे महापालिकेचं आवाहन, मदतीसाठी 101 आणि 1916 असे क्रमांक केले जाहीर, इमारतीत जिन्यावर किंवा टेरेसवर फटाके फोडू नयेत, आग पेटी किंवा लायटरचा वापर टाळावा असं केलं आवाहन. वसई विरार पालिकेच्या माजी आयुक्तांची अटक बेकायदा, काही अटींवर त्यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले. पवार यांना ईडीने 13 ऑगस्ट रोजी केली होती अटक. आज त्यांना आर्थर रोड जेलमधून साधारण 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान सोडण्यात येणार. निलेश घाळवळ प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची पत्रकार परिषद, आज सकाळी 11 वाजता होणार पत्रकार परिषद. मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी, आजपासून अर्ज करता येणार. तर मेट्रो प्रवास आणखी सुकर होणार. MMRC आणि सिटी फ्लो कडून कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी CSMT साठी फीडर बस सेवा सुरू. राज्यात शाळांमध्ये अजूनही असुविधांचेच वर्ग, 25,958 शाळांमध्ये संगणक सुविधा नाही. राज्यातील 1,08,250 शाळांचा तपशील अहवालात देण्यात आला. राजकीय पक्षांचे बेकायदा होर्डिंग प्रकरण, 6 नोव्हेंबरला हायकोर्ट देणार निर्णय, दोषी अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत प्रतीक्षा. शेतकरी नेते रविकांत तुपकर लातूर दौऱ्यावर, दुपारी 12 वाजता बुधोडा ते लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत रॅली काढता येणार. प्रकल्प अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याची 2 दिवसीय कार्यशाळा, IIM नागपूरमध्ये पार पडली कार्यशाळा, मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन. परिवहन कर्मचाऱ्यांचा KDNC मुख्यालयाबाहेर जल्लोष, 20,000 बोनस जाहीर झाल्यानं प्रशासनाचे मानले आभार. ठाण्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती बैठकीचं आयोजन, ग्रामीण भागातील परिस्थितीचा बैठकीतून आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मागणी करता छत्रपती संभाजीनगरात मराठा मावळा संघटना आक्रमक. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी. दिवाळी सणाकरता झेंडू उत्पादक शेतकरी सज्ज, झेंडूला प्रति किलो 100 रुपयापेक्षा अधिकचा भाव असण्याची शक्यता. आता इंटरनेट शिवाय होणार पेमेंट, RBIने लॉन्च केला ऑफलाईन डिजिटल रुपया. KDNC कर्मचाऱ्यांना 20,000 बोनस, 6,500 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. 2 ऑक्टोबर पासून देशभरातील सर्व रेल्वे मार्ग आणि आस्थापनांमध्ये स्वच्छता अभियान मोहीम. अभियानात कोकण रेल्वेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सतीश टाके SBI अधिकारी संघटनेचे नवे जनरल सेक्रेटरी. त्रैवार्षिक निवडणुकीत संकल्प पॅनलकडून 3,303 मतांनी दणदणीत विजय. मुंबई गोवा महामार्गावरील हातिवले टोल नाक्यावरील मधली लेन सुरू, अपघात टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचना. सांगलीमध्ये शेतकरी आंदोलन प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ओसी विरहित इमारतींना अभय योजना, अधिमूल्यात 50% सूट, 20,000 इमारतींना योजनेचा लाभ होणार. नोव्हेंबर 2016 पूर्वीपासूनच्या इमारतींना मिळणार लाभ. महिलेच्या नावाने खोटे कागदपत्रे सादर करून तिची फसवणूक केल्याची माहिती, नागपूर शहर मनसेतर्फे ICICI बँकेत निवेदन देत चर्चा करणार. दिवाळीत ऑनलाईन फसवणूक, छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत पोलिसांकडून जनजागृती.
तर भाईंदरच्या जेलस पार्क चौपाटीवरील छठ पूजेवर प्रशासकीय अडथळा, पूजेच्या परवानगीसाठी आयोजकांचे महापालिकेत हेलपाटे. आकर्षक विद्युत रोषणाईने सजल्या नवी मुंबईतील बाजारपेठा. बाजारपेठेत मेड इन इंडिया विद्युत रोषणाई आणि आकाश कंदिलांची मोठी मागणी. बेस्ट कामगार सेनेतर्फे दिवाळी बोनस देण्याची मागणी करता वडाळा बेस्ट डेपो समोर आंदोलन. कोल्हापुरात जवाब दो मोर्चा, गोकुळच्या कपाती विरोधात जनावरांसहित मोर्चा, शेतकरी गाई म्हशींसह आंदोलनात होणार सहभागी. मालेगावात प्रलंबित मागणींसाठी पोषण आहार कर्मचारी आक्रमक, सीटू संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन, आंदोलनात महिला आणि कामगार सहभागी. कल्याणमधील पाणी प्रश्नी मनसे आक्रमक, केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार, अधिकाऱ्यांविरोधात मनसेकडून जोरदार घोषणाबाजी. बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याची तयारी सुरू, मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ करणार मार्गदर्शन, मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसींचा मेळावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.